सोने चांदीच्या दरातही पुन्हा वाढ झाली आहे। जळगावात सोन्याचे दर 12,000 रुपयांनी वाढले। जळगावात सोन्याचे दर 1,65,315 रुपयांवर पोहोचलेले आहे। चांदीच्या दरातही 6,000 रुपयांची वाढ झाली आहे। चांदीचे दर 2,55,440 रुपयांवर पोहोचले। जगात वाढलेली आर्थिक आणि भूराजकीय अस्थिरता, डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण, मध्यवर्ती बँकांकडून सुरू असलेली सोने खरेदी ही कारण सोने चांदीच्या दरवाढी मागे असल्याचं बोललं जात आहे। आगामी काळात देखील मोठी भाव वाढ होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जातोय। जळगावच्या बाजारामध्ये सोने चांदीच्या दरात गेल्या 8 दिवसाचा विचार केला तर सोन्यामध्ये 12,000 रुपयाची तर चांदीमध्ये जवळपास 6,000 रुपयाची वाढ या ठिकाणी झालेली आहे। जागतिक युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम जळगावच्या सुवर्णनगरीवर या ठिकाणी झाला असून या संदर्भातली नेमकी कारणं काय आहेत या संदर्भातली बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत PNG गाडगेट्सचे व्यवस्थापक आहे गिरीशजी डेरे, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सोनं हे 12,000 रुपयाने तर चांदी ही 6,000 रुपयाने वाढलेली आहे, काय नेमकी कारणं? नक्कीच आपण जे चढ आणि उतार दोन्ही आपण बघतच आलो आहे, पण सध्या चढ आपण 8 दिवसांपासून बघतोय। प्रामुख्याने जर विचार केला तर की अमेरिकेतील जे काही डॉलर आणि जे काही महागाईचा जो काही हे आहेत व्याजदर जे आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात जर आपण विचार केला तर सोन्याचा व्यवहार हा डॉलरमध्ये होतो, त्यामुळे डॉलरमध्ये होणारे बदल आणि अमेरिकेतील व्याजदर कमी होण्याची अपेक्षा याचा सोन्याच्या किमतीवरती थेट परिणाम झालेला आहे। परत विचार केला असता आपण जगभरातील वाढलेली आर्थिक भूराजकीय अनिश्चितता, युद्धजन्य परिस्थिती, जागतिक तणाव, आर्थिक अस्थिरता निर्माण झाली की गुंतवणूकदार सेफ गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळतात, त्यामुळे सोन्याची मागणी वाढते आणि त्याचा परिणाम हा डायरेक्ट सोन्याच्या दरांवरती होतो। म्हणजे महाराष्ट्रासारख्या आपल्या बाजारपेठेचा जर आपण विचार केलो तर म्हणजे ग्राहकांची खरेदी चालूच आहे, फक्त फरक एवढाच पडलेला आहे की एक तर ग्राहक हलक्या वजनाचे दागिने असू द्या, कमी बजेटचे दागिने असू द्या किंवा गरजेपुरतं सोनं घेणं म्हटलं ज्याला म्हणतो आपण, त्याकडे तरी सध्या ग्राहक त्या अनुषंगाने खरेदी करत आहेत। आगामी काळात भाव वाढ होऊ शकते? चढ आणि उतार हे सोन्याच्या दरामध्ये चालूच राहणार आहे, त्यामुळे आमचा ग्राहकांना असा सल्ला राहील की आपल्या बजेटनुसार, आपल्या गरजेनुसार सोनं घेताना योग्य निर्णय तो घेण्यात यावा। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।